नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. माधव रूपा भाग 6. दोघींना पण त्या गुंडांनी बेशुद्ध केलं आणि त्यांना गाडीजवळ घेऊन गेले. आजूबाजूचा अंदाज घेत दोघं पण रागिणी आणि रूपाला गाडीमध्ये बसवत होते. पक्या त्याच्या दुसऱ्या मित्राला म्हणाला, आपण यांना नेतोय, पण यांचं इथे सामान ठेवणं रिस्की आहे. मी एक काम करतो, ते सामान घेऊन येतो, तू गाडीत बस. मी लगेच त्यांचं सामान आणतो आणि त्यांना परत तिथे सोडायची काहीच गरज नाही. तिथे सोडून येऊयात. लोकांना वाटेल की गेल्या निघून कुठेतरी, किंवा त्यांच्या घरातले त्यांना घ्यायला आले असं वाटेल. तू एक काम कर, आपल्या मित्रांना तिथे बोलवून घे. तोपर्यंत मी त्यांचं सामान घेऊन येतोच लगेच. आणि तो रागिनी आणि रूपाचं सामान घ्यायला तिथे आला आणि त्यांचं सगळं सामान बॅगेमध्ये भरत होता आणि दोघींची पण बॅग त्याने उचलली. इतक्यात सतीशची गाडी कॉलेजच्या बाहेर येऊन पोचली. तर त्याला रागिणी आणि रूपा दोघी जणी कुठेच दिसल्या नाहीत, पण त्यांचं सामान एक माणूस घेऊन चालला होता. सतीशला काहीच नाही समजलं. सतीशने गाडी थोडी पुढे घेतली तर त्याला रागिणी आणि रूपा या बेशुद्ध अवस्थेत त्या गाडीमध्ये दिसल्या. तो लगेच गाडीतनं खाली उतरला आणि त्या माणसाच्या दिशेने गेला. त्या माणसाला थांबवलं त्याने आणि त्याला म्हणाला, काय चाललंय हे? कोण आहात तुम्ही? आणि त्या दोघींना असं गाडीत का भरलं आहे? आणि त्याही अशा बेशुद्ध अवस्थेत? त्या माणसाची आता तंतरली आणि रागिणी आणि रूपाचं सामान तिथेच त्याच्या हातातना खाली पडलं. गाडीत बसलेल्या माणसाची नजर पण त्याच्यावर गेली आणि तो लगेच गाडीतनं बाहेर उतरला आणि सतीश जवळ आला. सतीश म्हणाला, कोण आहात तुम्ही? त्यांना ओळखता का? ते दोघे जण म्हणाले, अहो नाही हो, आम्ही नाही ओळखत त्यांना. ते काय आहे ना, आम्ही लांबून पाहिलं तर त्यांना चक्कर आली, म्हणून त्यांना मदतीसाठी आम्ही इथे आलो. हो का नाही रे? आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जात होतो. सतीश म्हणाला, हो का? दोघींना एकदाच चक्कर आली का? आणि दवाखान्यात घेऊन जात होतात तुम्ही? दोघींचे पण ड्रेस आता फाटलेले त्याला दिसले आणि त्यांच्या गालावर मारलेलं व्रण पण. सतीशने आता दोघांची पण कॉलर पकडली आणि दोघांची पण चांगलीच धुलाई केली. सतीशला सुद्धा हाताला लागलं. त्यातल्या एका माणसाकडे चाकू होता. त्याने चाकूचा वार सतीशच्या हातावरती सपकन केला आणि रागिणीला आता शुद्ध आली. तिने आजूबाजूला पाहिलं तर सगळा अंधार होता आणि समोर सतीश सर आणि ते दोन गुंड यांची मारामारी चालली होती. रागिणीने तिच्या बहिणीला हलवलं, पण ती शुद्धीतच नव्हती. आता रागिणी खूप रडायला लागली आणि ती दोघं आणि सतीश एकटा अशी त्यांची मारामारी चालली होती. एकाने तिथलाच दगड उचलला सतीशच्या अंगावर घालण्यासाठी, पण तेवढ्यात रागिणीने पाहिलं आणि ती तशीच बाहेर पळत आली आणि मागून त्या माणसाला लाथ घातली. तसा तो माणूस पलथा पडला आणि सतीशने त्याचा फोन रागिणीजवळ दिला आणि तिला म्हणाला, पहिला पोलिसांना फोन लाव. आता ह्या दोघांचं काही खरं नाही. तोपर्यंत मी बघून घेतो ह्यांना. पोलिसांचं नाव ऐकलं तसं दोघांनी पण एकमेकांकडे पाहिलं आणि तिथून पळ काढला. सतीशसुद्धा त्यांच्या मागे आता पळायला लागला आणि रागिणी सतीशला म्हणाली, सर तुम्ही प्लीज कुठेच जाऊ नका. जाऊ दे त्यांना, पळू दे. त्यांची गाडी तर इथे आहे ना, मी पोलिसांना फोन लावते. या गाडीच्या नंबरवरून ते बरोबर सापडतील. रागिणी आता रूपाकडे पळत गेली. रूपाला अजून शुद्ध आली नव्हती. रूपा सरांना म्हणाली, सर थोडंसं पाणी आणता का? हिच्या चेहऱ्यावर मारावं लागेल, हिला अजून शुद्ध आली नाही. सतीश लगेच कॉलेजमध्ये पळत गेला आणि तिथून पाणी घेऊन आला. रागिणीच्या हातात त्याने पाणी दिलं आणि तिने रूपाच्या चेहऱ्यावरती शिंपडलं. रूपाने हळूहळू डोळे उघडले. रागिणीने लगेच तिचे कपडे फाटले होते तिथे ओढणी गुंडाळली. रूपा आता रडायला लागली आणि रागिणीला म्हणाली, ताई मला आता खूप वाटत आहे ग. रागिणी रूपाला म्हणाली, जर सतीश सर इथे आले नसते तर होत्याचं नव्हतं झालं असतं. रागिणीने आता सतीश सरांसमोर हात जोडले आणि
त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं. तिच्या अश्रू त्याच्या पायावरती ओघळले. सतीशला आता खूप वाईट वाटलं. सतीश थोडासा मागं झाला आणि रागिणीला म्हणाला, माझ्या पाया पडण्याची काही गरज नाही. आत्ताच्या आत्ता दोघीजणी माझ्यासोबत माझ्या घरी चला. तुम्ही सुरक्षित राहाल तिथे. असं रस्त्यावरती राहणं तुमच्यासाठी योग्य नाही. रागिणीचा पण ड्रेस फाटला होता. सतीशची नजर तिथे गेली आणि त्याने लगेच खाली पडलेली ओढणी रागिणीच्या हातात दिली आणि तिथून निघून गेला. त्यांचं सामान घेतलं आणि गाडीत ठेवलं. गाडीचा दरवाजा दोघींसाठी उघडला आणि तो गाडीमध्ये जाऊन बसला. रूपा आता ताईला म्हणाली, ताई, कसला विचार करत आहेस आता? सर आपल्याला मदत करायला आले आहेत. आपण त्यांच्या घरी सुरक्षित राहूयात. रागिणी रूपाला म्हणाली, रूपा, मला आता खूप भीती वाटत आहे. कोणावर विश्वास ठेवायचा गं? रूपा ताईला म्हणाली, ताई, सर चांगले आहेत. मला माहिती आहे, मला शिकवायला आहेत ते. आणि आपण आता कुठे राहायचं सांग बरं. ते आलेत तरी आपल्याला मदत करायला. आता नको जास्त विचार करू. जे होईल ते होईल. रूपाने ताईचे डोळे पुसले आणि तिला घेऊन गाडीजवळ आली. सतीश दोघींना पण म्हणाला, बसा लवकर, खूप रात्र झाली आहे. दोघी पण गाडीत बसल्या. तिघे पण आता खूप शांत होते. सतीशने मिररमधनं पाहिलं तर त्याची नजर रागिणीवरती गेली. ती रूपाला अगदी घट्ट मिठी मारून बसली होती. सतीश म्हणाला, रूपा, रागिणी, आता तुम्ही कसलीच काळजी करू नका, मी आहे ना. सतीशचं घर आलं आणि तो गाडीतनं खाली उतरला. दोघींचं पण सामान घेतलं. रागिणीने सतीशच्या हातात सामान घेतलं आणि त्याला म्हणाली, नको सर, तुम्ही जे करताय माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी ते खूप आहे. सतीशने हातानेच दोघींना पण आत यायचा इशारा केला. सतीशच्या हाताला कापल्यामुळे त्याच्याही हातातनं रक्त येत होतं. पण रागिणीचं लक्ष तिथे गेलं नाही. ती तिच्याच विचारत होती. दोघी पण घरी आल्या. रागिणी सरांना म्हणाली, सर, आम्ही जास्त दिवस तुम्हाला त्रास देणार नाही. पण आज तुम्ही आमच्यासाठी जे करताय त्याची मी आयुष्यभर ऋणी राहील. सतीश म्हणाला, वाज झाला आता माझं कौतुक. दोघी पण फ्रेश व्हा. पहिले अंगावरचे कपडे चेंज करा आणि बाहेर या. मी दोघींसाठी काहीतरी बनवतो. रागिणी म्हणाली, सर, आम्ही आवरतो आमचं, पण तुम्ही नका आमच्यासाठी त्रास घेऊ. सतीश म्हणाला, मी सांगतोय ना, सांगून जरा ऐकत जा. रागिणी, माझ्या रूमच्या डाव्या साईडला एक रूम रिकामीच आहे. दोघीजणी तिथे राहा आरामात. आतमध्येच बाथरूम आहे तुम्हाला फ्रेश होण्यासाठी. जा. रूपा, रागिणी दोघी पण रूममध्ये आल्या. रागिणी बेडवर बसली आणि रूपाने ताईच्या खांद्यावर हात ठेवला आणि ताईला म्हणाली, ताई, आता जाऊ दे सगळं. झालं गेलं विसरून जाऊ आपण. दोघी पण आता नवीन आयुष्याची सुरुवात करूयात. सरांनी आपल्याला केलेली मदत मी कधीच विसरणार नाही. रागिणी आता शांत चेहऱ्याने म्हणाली, मी पण. दोघी पण फ्रेश झाल्या आणि बाहेर आल्या. आल्या आल्या सरांनी दोघींसाठी पण पटकन मसाले भात केला. रागिणी आणि रूपाला म्हणाले, या दोघीजणी बसा बरं जेवायला. बाकीचं काही करत बसलो नाही, कारण की मी घरात एकटाच राहतो. त्याच्यामुळे पीठ नाही चपात्यांचं, कारण की मला जेवणाचा डबा येतो आणि घरातनं थोडेसे तांदूळ आले होते, त्याचा तुमच्यासाठी मसाले भात केला आहे. पोटभर जेवा. रागिणी आणि रूपा दोघीसुद्धा जेवायला बसल्या. पण रागिणी जेवतच नव्हती. रूपाने ताईला हलवलं आणि ताईला म्हणाली, ताई, खा ना, सरांनी आपल्यासाठी जेवण बनवलं आहे. सतीश म्हणाला, रागिणी, आता कसला विचार करू नकोस, रिलॅक्स हो आणि जेवून घे. त्या गाडीचा फोटो काढून घेतला आहे. उद्या कॉलेजला जाता जाता पोलीस स्टेशनला जाईल आणि त्या दोघांची पण कंप्लेंट देऊ. तुम्ही पण दोघीजणी याल ना माझ्यासोबत? आणि मग तिकडून घरी या, चालेल ना? रागिणी आता काहीच नाही बोलली आणि शांत जेवून घेतलं. पडलेली भांडी सर म्हटले राहू देत, सकाळी बाई येते कामाला, ती विसळून टाकेल. रागिणी म्हणाली, कशाला बाई आता? आधीच आम्ही तुम्हाला खूप त्रास देत आहोत. सतीश म्हणाला, त्यात कसला त्रास? रागिणी, राहू दे. रूपा, रागिणी दोघी पण त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि दिवसभर खूप दमल्यामुळे दोघी पण लगेच झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रागिणी लवकर उठली आणि पटापट तिचं आवरलं. रूपा अजून झोपलेली होती. रागिणी सरांना म्हणाली, सर, मी जरा पेपरमध्ये 2-3 जाहिराती वाचल्या आहेत. तिथे कामाला मुली पाहिजे आहेत.
तिथे जाऊन एकदा माझा इंटरव्ह्यू देऊन येते. रूपा अजून झोपलेली आहे. तिला उठवलं आहे मी. ती तिचं आवरेल. तुम्ही पण आता कॉलेजला जाल ना? पाहिजे तर मी तिला माझ्यासोबत घेऊन जाते, सतीश म्हणाला रागीने. एक काम कर, रूपाला घरातच राहू देत. तू इंटरव्ह्यू देऊन ये दुपारी. तुमच्यासाठी मेसमधनं डबा मागवला आहे, तो खा दोघीजणी. मी कॅन्टीनमध्ये खाईल काहीतरी. आजपासून 2 टायमाचा डबा सांगितला आहे मी. रागिणी सरांना म्हणाली. सर, तुम्ही किती करता आमच्यासाठी? सतीश म्हणाला रागिणी. अजून कशा कशाचे उपकार मानायचे आहेत ग तुला? सगळ्याचे एकदाच उपकार मान बरं का. मी यायच्या आधी तुला जेवढं काय थँक्यू म्हणायचं आहे ना मला, ते कागद पेन घे आणि त्या कागदावर लिहून ठेव. म्हणजे मी एकदाच वाचून काढेल. आणि इथे शेजारीच माझी आत्या राहते. ती जर घरी आली तर तिला म्हणावं आम्ही सरांच्या ओळखीच्याच आहोत. बाकीचं काय विचारत बसली तर तिला काय सांगायचं ते मी नंतर सांगेन. रागिणी म्हणाली. ठीक आहे. आणि सतीश कॉलेजला निघून गेला. रागिणीने पण आता रूपाला सांगितलं आणि तीसुद्धा इंटरव्ह्यू देण्यासाठी निघून गेली. रूपाने पण तिचं आवरलं आणि कामवाली घरी आली आणि रूपाला म्हणाली. काय गं मुली, कोण आहेस तू? आणि सरांच्या घरी काय करतेस? नातेवाईक आहेस का त्यांची? रूपाने आता फक्त मान हलवली आणि म्हणाली हो. त्या बाईने बेसिंगमध्ये भरपूर भांडी पाहिली आणि डोक्याला हात लावला आणि म्हणाली. हा माणूस आता एवढ्याशा पैशामध्ये माझ्याकडून एवढी भांडी घासून घेणार आहे वाटतं. येऊ दे त्याला संध्याकाळी. माझा पगार वाढवायला सांगणार आहे त्यांना. भांडीवालीची नुसती बडबड चालली होती आतमध्ये. आणि भांडी आपटून ती सरांना खूप काय काय बोलत होती. रूपा सगळं शांतपणे बाहेर बसून ऐकत होती. तिने भांडी धुतली आणि बाहेर आली. तिचे हात तिच्या पदराला पुसले आणि रूपाला म्हणाली. सर आले की त्यांना निरोप सांग माझा. मला फोन लावा म्हणाव. एवढ्या पैशात मी एवढं काम करणार नाही. ह्या कामाचे मला एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतील. जाते मी, असं म्हणाली आणि तरातरा निघूनही गेली. रागिणी एका ठिकाणी काम बघण्यासाठी गेली होती, पण तिला आज कुठेच काम भेटलं नाही. उन्हातान्हाचे 2-3 ठिकाणी बिचारी फिरली, इंटरव्ह्यू दिला. काहींनी तोंडावरच नकार दिला तर काही म्हणाले सांगतो. रागिणी आता घरी निघून आली. रूपा ताईची वाट पाहत बसली होती. रागिणी घरी आली तशी रूपाने लगेच ताईला पाणी दिलं आणि ताईला म्हणाली. काय गं ताई, भेटली का कुठे नोकरी? रागिणी म्हणाली. नाही ना रूपा, अगं 3-4 ठिकाणी देऊन आले आहे इंटरव्ह्यू. काही जण म्हटले सांगतो तर 1-2घांनी तोंडावरच नकार दिला आहे. पण तू काही काळजी करू नकोस. मी प्रयत्न सोडणार नाही माझे. मला घरात बसून चालणार नाही बाळा. रागिणी आता उठली आणि हातपाय स्वच्छ धुतले. किचनमध्ये गेली. पाहते तर भांडी घासली होती. रागिणी रूपाला म्हणाली. काय गं रूपा, कामवाल्या काकू आल्या होत्या का? रूपा म्हणाली. आल्या होत्या आणि भरपूर शिव्या घातल्या त्या बेसिंगमधली भांडी पाहून. आज खूप भांडी होती आणि जाताना म्हणाल्या. सरांकडनं एक्स्ट्रा पैसे मागणार आहे मी भांडी घासायची, कारण की आता आपल्या दोघींची सुद्धा भांडी पडतील ना, म्हणून. मेसमधून डबा आला होता. रूपा रागिणीला म्हणाली. रूपा, तू काय खाल्लंस का? रूपा म्हणाली. नाही ना ताई, मी तुझी वाट पाहत होते. अगं सरांच्या मेसमधून डबा आला आहे. रागिणीने डबा उघडला आणि पोळी हातात घेतली तर एका बाजूने पोळी शेकवलेली तर दुसऱ्या बाजूने थोडीशी कच्ची होती. भाजीत पण पाणी जास्त दिसत होतं. रागिणीने आता सगळं जेवण गरम केलं आणि दोघीजणी जेवायला बसल्या. रागिणीने एक घास तोंडात टाकला आणि खरंच त्याला कसलीच चव नव्हती. रूपा म्हणाली. काय गं ताई, सर कसे खात असतील ग? रागिणी रूपाला म्हणाली. तू जेव, काही बोलू नकोस. सतीश संध्याकाळी घरी आला. खूप दमला होता आज. तो घरी आल्या आल्या रागिणीने घराची केलेली स्वच्छता त्याला दिसली. सगळं व्यवस्थित टापटीप रागिणीने घर आवरून ठेवलं होतं. तो आल्या त्याच्या हातात रागिणीने पाण्याचा ग्लास दिला. सतीश रागिणीला म्हणाला. थँक्यू. बरं रागिणी, दुपारी जेवणाचा डबा आला होता ना, तुम्ही दोघी जेवलात ना? दोघींना
पुरलं ना जेवण का अजून एक डबा सांगू द्यायला? रागिणी सरांना म्हणाली. सर, मी काय म्हणते, तुम्हाला घरचं जेवण खाऊशी नाही का वाटत? सतीश हसला आणि म्हणाला, वाटतं की. अगं पण मी कधी बनवणार जेवण घरात? आधी सगळं असायचं घरामध्ये, पण दमून आल्यामुळे जेवण बनवायला कंटाळा यायचा. कधी कधी असंच उपाशी झोपायचो आणि भाज्या वगैरे सगळ्या वाया जायच्या. त्याच्यामुळे मग विचार केला की मेस लावावी, म्हणून मग मेस लावली. रागिणी सरांना म्हणाली. सर, मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मी स्वयंपाक केला तर चालेल का तुम्हाला? मला सगळं सामान आणून द्या, मला सगळं काही बनवता येतं. सतीश म्हणाला, अरे वा, मस्त, मला सुद्धा तुझ्या हातचं खायला भेटेल. बरं रागिणी, पण तू कशाला त्रास घेतेस? रागिणी म्हणाली, त्यात कसला त्रास? अहो सर, मला आवड आहे आणि मला सुद्धा हॉस्टेलमध्ये राहून मेसचं खायचं खूप कंटाळा आलेला आहे. आणि सर, राग नका मानून घेऊ, पण आज मेसमधनं आलेला डबा अजिबात चांगला नव्हता बरं का. सगळं आळणी आणि बेचव जेवण होतं. चपात्यासुद्धा नीट शेकवलेल्या नव्हत्या. आणि आपण पैसे देतो असं खाण्यापेक्षा मी घरी अगदी छान स्वयंपाक करेल, तुम्हाला चालेल का? सतीश आता थोडासा गालात हसला आणि तिला म्हणाला, चालेल काय, पळेल. बरं रागिणी, मी सांगतो मेसमध्ये की काही दिवस डबा देऊ नका. आणि तू सकाळी इंटरव्ह्यूला गेली होतीस ना? काय झालं? रागिणी म्हणाली. सर, जाऊन आले, पण मला नाही वाटत की ते बोलवतील मला म्हणून. पण उद्या परत मी जाणार आहे. ते 2-3 पेपरमध्ये जाहिरात आल्या होत्या, पण ते खूप लांब कामं आहेत. आज जवळचे इंटरव्ह्यू देऊन आले, उद्या जरा लांब जावं लागेल मला. सतीश म्हणाला, रागिणी, तू आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत काम करशील का गं? रागिणी लगेच म्हणाली, करेल की. सतीश म्हणाला, ठीक आहे, उद्या मी प्रिन्सिपल मॅडमशी बोलून बघतो. तिथे एक मुलगी हवी आहे कामाला, पण नेमकी दोन्ही टाईमसाठी हवी आहे. एक मुलगी आली होती, पण तिला पार्ट टाईम करायचं होतं. तिला तर ते जमणार नव्हतं. तुला फुल टाईम काम जमेल ना? इतक्या लांब कुठे पण इंटरव्ह्यूला जाण्यापेक्षा तू एक काम कर, कॉलेजमध्येच लायब्ररीमध्ये कामाला लाग. मी प्रिन्सिपल मॅडमशी उद्या बोलून घेतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.